रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व थकीत कर्ज ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीने कर्जमाफी केली जाईल। आता बघा, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या व थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना, या दोन्ही शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल व कोणत्या बँकेचं कर्ज माफ करण्यात येईल, कशा पद्धतीने तुमचं कर्ज माफ होण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरायचा आहे, तर कशा पद्धतीची तारीख या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। जसं की संपूर्णपणे इथे फिक्स करण्यात आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय काय आहे व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोणती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, जसं की सरकारने शेतकऱ्यांची थकीत स्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे मित्रांनो। राज्यातील बहुतांश लोकांना इथं उदरनिर्वाह आणि शेतकरीचा अवलंबून असून अशा शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून किंवा कार्डा अंतर्गत शेतकरी जसे की कर्ज घेतलेले असेल आणि कर्जाची परतफेड वेळेमध्ये पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज जे आहे ते आता थकीत पडलेले असेल। हे कर्ज थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेकडून घेता येत नाही। त्यामुळे जर कर्जमाफी झाली नाही आणि नवीन कर्ज अशा प्रकारला जसं की विचार सध्या राज्य सरकार करत आहे, कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार जे लहान आणि जसं की सीमांत शेतकरी आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्याचं इथं सरकारने ठरवलेलं आहे मित्रांनो। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, जसं की ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही आणि अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे। कारण की असे शेतकरी हे आपल्या देशाच्या जसं की अर्थव्यवस्था हातभार लावू शकतील। शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता, नियम व अटी या ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत। या अंतर्गत जसं की केवळ ते शेतकरी लाभ घेऊ शकतील जे जसं की कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत आणि लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत। आणि या कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांची नावे जारी करण्यात येईल त्यांनाच या ठिकाणी लाभ हा देण्यात येईल। कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून जेव्हा सूचना देण्यात येतील त्या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागणार आहे। आणि जसं की कारण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते, त्यामुळे कर्जमाफीसाठी जसे की कर्ज आता बघा मित्रांनो, इथं कर्ज घेतलेलं असेल तर अर्ज करणं इथं बंधनकारक असते। काही वेळी जसे की डायरेक्ट डीबीटी अर्ज न करता कर्जमाफी केली जाते। सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी इथं स्वलंचित म्हणजेच इथं ऑटोमॅटिक पद्धतीने लागू केली जाते। अशा वेळी अर्ज करायची गरज नसते, पण काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागत असतात तरच ही कर्जमाफी करण्यात येत असते। कारण शासनाकडे पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट दिली जाते। जसे की शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँकेशी जोडलेले केवायसी पूर्ण असेल, बँक खातं, सातबारा, उतारा व कर्जाची तपशील सरकारकडे आधीच डिजिटल रूपामध्ये उपलब्ध असते। बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती आणि थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते। सरकार ही माहिती जसे की तपासून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करत असतं आणि सर्व इथं माहिती पूर्ण असेल तर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची थेट बँक खात्यात म्हणजेच डीबीटीद्वारे कर्जाची रक्कम वर्ग किंवा जसे की कर्जमाफी थेट माफ करत उदरनिर्वाह 2019 ची जसे की महात्मा फुले आता शेतकरी कर्जमाफी योजना यामध्ये काही पात्र शेतकऱ्यांना अर्ज न करता थेट कर्जमाफी देण्यात आली होती। कारण बँकेकडून आणि महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता आणि ज्या शेतकऱ्यांना डाटा उपलब्ध न होता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित इथं शासकीय यंत्रणाकडे जसे की कृषी विभागाकडे, महाई सेवा केंद्राकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज सादर करणं आवश्यक झालं होतं। जर तुमची माहिती सरकारकडे चुकीची असेल तर या जसं की शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील। यामध्ये शेतकरी नोंदणी क्रमांक, जसं की कर्जाशी संबंधित कागदपत्रे, बँक खाते तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्रे आणि मूळ कर्ज प्रमाणपत्र यांचा समावेश असतो मित्रांनो। त्याचप्रमाणे ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय गरजेचे आहे। कारण जेव्हा सरकार कर्जमाफी करतं, कारण की हे कागदपत्र शेतकऱ्याकडे राहत नाही मित्रांनो। ही कागदपत्र शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही कागदपत्रे काढण्यासाठी भरपूर टाइम त्या ठिकाणी लागत असतो आणि कर्जमाफीसाठी इथं करण्यासाठी टाइम दिला जात असतो। त्या टाइममध्ये त्या शेतकऱ्यांनी जसे की कागदपत्रे जोडून इथं अर्ज भरावा लागत असतो, परंतु ते कागदपत्रे नसल्यामुळे ते अर्ज करू शकत नाही आणि त्यांना कर्जमाफीचा लाभ इथं मिळत नाही मित्रांनो। म्हणजे बघा इथं कर्जमाफीपासून वंचित त्यांना राहावं लागतं। त्यामुळे ही सांगण्यात आलेलं डायरेक्ट जसं की डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर ही काही टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नसणार आहे। परंतु यापैकी कोणते कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर
लवकरात लवकर हे सर्व कागदपत्रे काढून घ्या, कारण कर्जमाफीची घोषणा कधी केली जाऊ शकतो. कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सध्या हालचाली सुरू आहेत आणि खासदार आमदार इथं जसं की कर्जमाफीसाठी लागणार आहे जे निधी आहे ते आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. आता जसं की कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही याची डिटेल माहिती आम्ही तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहोत. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि कोणकोणत्या बँकेतील शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे याची सर्व संपूर्ण माहिती पहा मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांची थकीत कर्ज जसं की राज्य सरकार माफ करेल अशा प्रकारची आशा ठेवून बँकेकडून कर्ज घेतं. तसेच काही शेतकऱ्यांची जे कर्ज आहे ते थकीत ठेवलं जातं आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नावावरती कर्जाची डोंगर उभा राहिला आहे. पण पाठीमागे असेल तर अजितदादा पवार म्हणाले होते की कर्जमाफीची आता जसं की कर्जमाफी होणार नाही असं अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्याच्यानंतर बघा जसं की करंटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे काही जसं की कर्ज आता माफ होणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्याची कर्ज माफ होणार आहे आणि तुम्ही कोणकोणत्या शेतकऱ्याचं माफ होणार नाही या देखील संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओला एंडपर्यंत बघा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की बघा शेतकरी दुःखामध्ये सुद्धा असतील जे कर्ज माफ होणार नाही. आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही लगेच सांगणार आहे. आता फक्त अनेक जिल्हा बँक खाता जिल्हा जसे की जिल्हा बँक सुद्धा या ज्या लोकांनी शेतकरी घेतला आहे तर या सर्वांचं इथं कर्ज माफ होणार आहे का तर बघा फोन देखील येत आहे. कर्ज भरला जसं की तुम्हाला बँकेतून फोन येत असेल तर घाबरायचं नाही, त्यांना तुम्हाला टाळायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा शेतकरी आहात म्हणून तुमचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं. जर तुम्हाला कर्ज घेतलेले बँकेकडून कॉल करण्यात आलेला असेल तर बँकेला असं सांगायचं की राज्य शासनाच्या वचन नियमांमध्ये कर्जमाफी करणार आहेत असं आश्वासन राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलेलं आहे. त्यामुळे जे आमचं थकीत कर्ज आहे ते कर्ज आम्ही बिलकुल त्या ठिकाणी बँकेला परत करणार नाही असं त्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं. बघा 2017च्या जसं की कर्जमाफीमध्ये 48 लाख शेतकऱ्यांना 19,800 कोटीची कर्जमाफी देण्यात आलेली होती. तसं पाहिलं गेलं तर 2019 मध्ये आणि 2020 मध्ये 30 लाख शेतकऱ्यांच्या जवळपास 20,000 कोटीची कर्जमाफी करण्यात आलेली होती मित्रांनो. त्याचबरोबर राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकऱ्यांची थकबाकी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता बघा 2017 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जसं की शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं होतं. त्यानंतर लगेच 2 वर्षात म्हणजेच 2019 मध्ये अनेक घटना या ठिकाणी घडल्या होत्या. त्यावेळेस महाराष्ट्राचे सरकार इथं बदललं आणि महाविकास आघाडीचं सत्तेमध्ये आलं होतं. त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास सरकार म्हणजेच सत्तामध्ये आलेलं होतं. बऱ्याचपैकी शेतकऱ्यांना कर्ज माफी इथे देखील झालेली होती. त्यानंतर बघा 6 वर्षाच्या नंतर 2025 मध्ये फडणवीस अजितदादा पवार यांची जसं की बैठक झाली असून जून महिन्याच्या इथं आठवड्यामध्ये किंवा जून महिन्याच्या 15 दिवसाच्या नंतर कर्जमाफी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बँकेच्या आलेल्या धमकीच्या फोनला तुम्ही इथं घाबरून जायचं नाही. कोणती कारण असेल तर त्यामुळे कोणती चूक तुम्ही या ठिकाणी करू नका. कोणती चुकीची पाऊल तुम्ही या ठिकाणी अजिबात उचलू नका, कारण की कर्जमाफी ही होणारच आहे. कारण की जसं की राज्यामध्ये प्रमुख नेत्याने म्हणले, मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिलेला आहे. मुख्यमंत्र्याचा शब्द म्हणजेच विश्वासाचा असतो जनतेचा. जसं की त्यामुळे कर्जमाफीची नक्की होणार आहे. सर्व शेतकऱ्यांची थोडा समय इथं पाळावा. कोणत्याही चुकीची पाऊल या ठिकाणी उचलायचं नाही मित्रांनो. म्हणजेच इथं तुम्हाला कोणताही पाऊल इथं चुकीचा उचलायचं नाही. म्हणजेच इथं प्रत्येकाने इथं बँकेचा कॉल येत असेल तर एकाच सांगायचं की ज्यावेळी सरकारने आम्हाला वचननामा दिला होता त्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे असे सरकारने सांगितले. त्यामुळे तुम्ही बँकेचे जे अधिकारी असतील त्या बँकांना डायरेक्ट सांगा की आमची कर्जमाफी ही होणार आहे, त्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाही असे त्या ठिकाणी तुम्हाला त्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर शेतकरी मित्रमंत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.